किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. आशीर्वाद बालमित्रांनो, तुमचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या किलबिल कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी समीर शिरवळकर सर्व बालदोस्तांचं खूप खूप स्वागत करतो. हरी हरी वसुंधरा नीला नीला ये गगन नीला नीला ये गगन. हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन. दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी. ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. तपस्वियों सी हैं अटल ये पर्वतों की चोटियां. ये सर्प सी घुमेरदार घेरदार घाटियां. ध्वजा से ये खड़े हुए, ध्वजा से ये खड़े हुए हैं वृक्ष देवदार के. गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के. ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. छे छे, गीत ऐकून आपल्याला जर असं वाटत असेल तर नाही हं, आज वसुंधरा दिन नाही. पण बालमित्रांनो, ज्या वसुंधरेमुळे आपलं अस्तित्व टिकून आहे त्या वसुंधरेचा विचार केवळ वसुंधरा दिनीच करायचा का? बालमित्रांनो, आज होत असलेलं वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, प्लास्टिकचा अतिवापर यामुळे आपल्या वसुंधरेचा श्वास गुदमरतोय. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. आणि या पृथ्वीतलावर होत असलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यामुळे तर वसुंधरेची अपरिमित हानी होते आहे. अवघी जीवसृष्टी धोक्यात आली आहे. आणि याच विषयावर मलकापूर क्रमांक 2 येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेचे विद्यार्थी आपल्याकरिता एक नाटिका सादर करणार आहेत. चाहूल उद्याची. नमस्कार मंडळी. आज किलबिल या कार्यक्रमामध्ये वर्ग 5वीची विद्यार्थिनी मी समृद्धी राजेश मोरे व मी सृष्टी मंगेश नरवाडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आम्ही जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मलकापूर क्रमांक 2चे विद्यार्थी सादर करीत आहोत एक छोटीशी नाटिका, चाहूल उद्याची. चाहूल उद्याची.
उद्याची चाव दाखवणारी ही नाटिका आहे. सर्व ग्रह नष्ट होतात केवळ पृथ्वी हा एकच शेवटचा ग्रह वाचतो. आणि तिथे सुद्धा तिसरे महायुद्ध होण्याचे चिन्ह दिसत आहेत. या युद्धामध्ये अणुबॉम्बसारख्या शस्त्राचा वापर केल्याने पृथ्वीचा नाश होईल. तेव्हा पृथ्वी हा एकच ग्रह आहे की जिथे सुंदर जीवसृष्टी आहे. ती वाचवली पाहिजे. या उदात्त हेतूने 2 एलियन पृथ्वीकडे येतात. तर ते पृथ्वी हा सुंदर ग्रह वाचू शकतात का? ते मानवाला कोणता संदेश देतात तर पाहूया या नाटिकेद्वारे. नाटिकेचे मार्गदर्शक आणि संयोजक आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सचिन काठोळे सर. नाटिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे आदरणीय वंदना खिल्लारे मॅडम. आपल्या या नाटिकेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले आहे आमच्या शाळेतील शिक्षक वृंदांनी. आदरणीय शालिनी तायडे मॅडम, आदरणीय विलास भोंडे सर, आदरणीय हर्षला मुंदोकार मॅडम. आदरणीय विजेता हिरेकर मॅडम. नाटिकेतील पात्रांचा परिचय. निवेदन आभास मोहड, वर्ग 4. अल्फाच्या भूमिकेत समृद्धी राजेश मोरे, वर्ग 5. बीटाच्या भूमिकेत सृष्टी मंगेश नरवाडे, वर्ग 5. राष्ट्राध्यक्षाच्या भूमिकेत सार्थक खंडागळे, वर्ग 5. शेख अजमत, वर्ग 4. वसुंधरेच्या भूमिकेत आरोही मोरे, वर्ग 5. पोलीसच्या भूमिकेत शेख अजमत शेख आसिफ, वर्ग 4. रमेशच्या भूमिकेत आभास मोहड, वर्ग 4. मीनाच्या भूमिकेत आरुषी जाधव, वर्ग 5. नेहाच्या भूमिकेत अक्षरा कांबळे, वर्ग 5. भाऊच्या भूमिकेत सार्थक खंडागळे. चला तर पाहूया मग नाटिका. पृथ्वीसारखे ब्रह्मांडात 7 ग्रह होते, पण तेथील लोकांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे त्यांची आपसात भांडणे होऊन त्यातील 6 ग्रहांचा विध्वंस झाला. पण मात्र तेथील 2 एलियन वाचले होते आणि त्यांच्यासमोर वसुंधरा हा एकच ग्रह वाचला होता. परंतु वसुंधरा या ग्रहावरही तिसऱ्या महायुद्धाचे सावट दिसत होते. हे त्या ग्रहावर वाचलेल्या अल्फा व बीटा या 2 एलियनला ते समजले होते. पृथ्वीवर संकट आले तेव्हा पृथ्वीला आपणच वाचवले पाहिजे. जग नष्ट होणार, मानवजाती नष्ट होणार या भीतीबद्दलचे विचार माझ्या मनात येत आहेत रे बेटा. काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसे वाचवायची पृथ्वीला, या चिंतेत मी आहे, या चिंतेत मी आहे. अरे अल्फा, तुला असे वाटते ना की पृथ्वी संपणार? हो रे, पण आपण काहीतरी केलंच पाहिजे. आपण करू शकतो. आपण तर खूप प्रगत आहोत ना. चल बेटा, ठरलं तर मग आपण निघायचं. काढ आपले यान, पृथ्वीकडे प्रयाण करू. चल बस अल्फा यानात निघूया पृथ्वीच्या दिशेने. आपण पृथ्वीला युद्ध होण्यापासून वाचूया. अरे पण कसे वाचवणार? काही योजना तर तयार करावी लागेल. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. हो रे, तुझं बरोबर आहे बेटा, पण मला असं वाटते आपण या पृथ्वीवरील सर्व देशांच्या प्रमुखांना विध्वंसक शस्त्राचा वापर करण्यापासून थांबवलेच पाहिजे. पण ते कसे शक्य होणार? मी पाहतो त्यांच्याशी बोलून. आपल्याला तर त्यांची भाषा आपल्या शक्तीने अवगत करताच येते. ठीक आहे, आपण मानवजातीला वाचवण्यासाठी प्रयत्न करूया.
हॅलो हॅलो. अल्फा स्पीकिंग. हॅलो हॅलो. राष्ट्राध्यक्ष अमेरिका, इंग्लंड, रशिया, भारत व सर्व देशाचे जुळलेले राष्ट्राध्यक्ष. तुम्ही सर्व लोक युद्ध करण्यासाठी तयार झालेले दिसता, पण त्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत, तरी देखील तुम्ही युद्ध करता. मानवजात नष्ट होईल, पृथ्वी नष्ट होईल, पृथ्वीचा विनाश होईल. तुम्हाला माहिती नाही, तुमच्या पृथ्वीसारखे इतर 6 ग्रह नष्ट झाले आहेत. तिथे काही शिल्लक उरले नाही. आम्ही तुमचे हितचिंतक म्हणून जगसृष्टी वाचवण्यासाठी विनंती करतो. तुम्ही जे युद्ध करण्यासाठी अणुबॉम्ब काढले आहेत, त्या अणुबॉम्बाला नष्ट करा. जगाला शांतीचा संदेश द्या. त्यामुळे या सुंदर पृथ्वीवरील जीवसृष्टी कायम राहील. तुम्हाला माहीत नाही, आम्ही राष्ट्राध्यक्ष आहोत. कोण आहे तुम्ही सांगणारे? आम्हाला सर्वात शक्तिमान राष्ट्र व्हायचे आहे, त्यामुळे युद्धाची गरज आहे. कोण ऐकणार यांचे? निघा इथून, चालते वा. निघता की नाही का घालू तुमच्यावर गोळ्या? चालते वा, निघा इथून, इथून निघा. तुम्ही आम्हाला मारू शकत नाहीत, समजलात? चल बिटा, निघू यांच्या स्क्रीनवरून. मी वसुंधरा. अरे मानवा, वाचवा मला, वाचवा मला. आता युद्ध सुरू झाले. मी नष्ट होणार. माझ्या अंगावर बॉम्ब टाकणार. जीवसृष्टी नष्ट होणार. हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण काय नाही होणार. वाचवा, वाचवा. स्वतःच्या स्वार्थासाठी मला नष्ट करायला निघाला हा मानव. काही वेळात बॉम्बचा वर्षाव सुरू होतो. आकाश विमानांनी भरून गेले. कर्कश आवाज. पत्त्यासारख्या इमारती कोसळल्या. सर्वत्र हाहाकार. लोकांची धावपळ, चेंगराचेंगरी. पळापळा, धावा धावा, पळापळा, धावा धावा. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. सर्वांनी बंकरमध्ये बसावे. सर्वांनी बंकरमध्ये बसावे. अबब, किती लोक मरून पडले. काय करावे? अरे अल्फा, ॲसिड रेन सुरू झाला. किती लोक वाचले असतील रे बेटा. खूप मोठा अणुबॉम्ब हल्ला होता. सर्व झाडे नष्ट झाली तर, वाळवंटे तयार झाली तर. बेटा, आपण पोचण्यापूर्वी बॉम्ब हल्ले सुरू झाले. चल आता परिस्थिती पाहून येऊया. अरे अल्फा, हे लोक वाचले आहेत जगामध्ये, पण त्यांना खाण्यासाठी, पिण्यासाठी काही नाही. त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. श्वास घेणे सुद्धा कठीण होऊन बसले. हा शेवटचा ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. त्याला वाचवलेच पाहिजे. त्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग हा केलाच पाहिजे. हो, हीच योग्य वेळ आहे. चल बेटा, खरंच. नाहीतर जे लोक वाचले आहेत ते पण या बॉम्बच्या दुष्परिणामामुळे मरणार. तेव्हा आताच त्यांना वाचवलेच पाहिजे. आपल्या यानात सर्वांना एकत्र करूया. बेटा, यान तयार कर. चल निघूया. रात्र वैऱ्याची आहे.
आपणा सर्वांचे अपुरी यानवर स्वागत आहे. तुम्ही एवढेच वाचले आहात का पृथ्वीवर, ते पण किती वेळासाठी, हेही सांगणं कठीण आहे. हो, आम्ही पण वाचणार की नाही हेही माहीत नाही. नाही नाही, आम्हाला वाचवा तुम्ही. तुम्ही आमच्यासाठी देव आहात. हो, तुम्हाला वाचवण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. बघा, आमच्याकडे एक शक्ती आहे. त्या शक्तीचा प्रयोग करून आम्ही तुम्हाला पुन्हा पृथ्वीचे वातावरण निर्माण करू शकतो. मानवजातीला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्हाला स्वतःचे बलिदान द्यावे लागेल, परंतु तेही आम्हाला मान्य आहे. पण एक अट आहे. जीवसृष्टी वाचवण्यासाठी आम्ही ही शक्ती एकदाच वापरू शकतो. पूर्वीचे ग्रह नाही वाचवता आले, पण हा ग्रह वाचवण्याचा अतुलनात प्रयत्न आम्ही केला आहे. पण तुम्ही आम्हाला वचन द्या की जे काही आम्ही जीवनमूल्य सांगणार आहोत ते तुम्ही अंमलात आणणार. हो हो, तुम्ही म्हणाल ते आम्ही करतो. बघा, आता आम्ही शक्ती वापरणार आहोत. तुम्हाला जीवनदान देऊन आम्ही इथून निघून जाणार. पण आम्ही जाण्याआधी तुम्ही कसे वागावे, आपल्या वसुंधरेचे संवर्धन कसे करावे, यासाठी मी तुम्हाला हे बंद पाकीट देतो. त्यात काय सूचना आहे ते तुम्ही नक्की अंमलात आणा व सुखी व समृद्ध व्हाल या अपेक्षेत. चल अल्फा, सृष्टी वाचवण्यासाठी तयार हो. सृष्टि बचाओ, सृष्टि बचाओ, सृष्टि की पुनर्निर्मिती हो. बिप जूजा, बिप जूजा, जरा टेरा काई, जरा टेरा काई, टेरा नाओरी, टेरा नाओरी, स्वाहा स्वाहा स्वाहा. अरे, हे दोघे तर अदृश्य झाले. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी पुन्हा भरली. किती सुंदर. अरे, त्यांनी आपल्याला बंद पाकिट दिलं आहे. ते उघडा पाहू. हो हो, लवकर उघडा ते बंद पाकिट. देवच आले होती काय म्हणायचे. आपल्याला वाचवण्यासाठी, नाहीतर काय झाले असते. आपण जिवंत नसतो बरं. मी उघडतो ते पाकिट. अरे, याच्यात तर पत्र आहे. मी वाचतो ते पत्र. गळ्यांनो, वसुंधरा वाचवा. पुन्हा असे संकट येऊ देऊ नका. तुम्ही वसुंधरेवर खूप अन्याय केला होता बरं का. म्हणजे कसं अन्याय ते वाचा बरं रमेश भाऊ. ते म्हणतात तुम्ही खूप वृक्षतोड केली होती, पाण्याचा दुरुपयोग केला होता. ते खरं आहे बरं भाऊ. पुढे तर ऐका. ते म्हणतात तुम्ही सर्व पिकांवर अति रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करून मानवजातीसाठी वेगवेगळे आजार निर्माण केले. कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराची देखील मानवानेच निर्मिती केली आहे. लहान मुलांसाठी दूध सुद्धा शुद्ध ठेवले नव्हते की हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण इतके वाढले होते की त्याची मानवाला भरपाई करून द्यावी लागत आहे. एवढेच काय, माणसांमध्ये स्वार्थीपणामुळेच मानवता राहिली नाही. पण म्हटलं ही गोष्ट खरी बरं. आपण आता शुद्ध नैसर्गिक शेती करू, वृक्ष संवर्धन करू, पाण्याचा चांगला वापर करू. पाणी हे जीवन आहे व जीवन हे मूल्य आहे, हे लक्षात ठेवून. कोई मिल गया, कोई मिल गया. एवढी घाई भाऊ. अधिक काय सांगितलं ते तर ऐका. मनुष्य जीवनाला, जीवसृष्टीला घातक असलेले अनुभव बनवू नका. जगाला शांतीचा संदेश द्या. खूप शोध लावा, पण मानवाच्या गतीसाठी, मानवाच्या अधोगतीसाठी नाही. सर्व शोध मानवाच्या कल्याणासाठीचेच असावे.
चला मुलांनो आज वाचूया आपल्या वसुंधरेला. चला मुलांनो आज वाचूया आपल्या वसुंधरेला. आता नाही तर कधीच नाही मंत्र देऊ जगाला. आता नाही तर कधीच नाही मंत्र देऊ जगाला. युद्ध नको मजबूत हवा अहिंसेची कास धरा. युद्ध नको मजबूत हवा अहिंसेची कास धरा. अणुबॉम्बला पळून लावू हाच दिसे एक मार्ग खरा. अणुबॉम्बला पळून लावू हाच दिसे एक मार्ग खरा. पृथ्वी बनू स्वर्ग आज हा बनून शिवाची ढाल. पृथ्वी बनू स्वर्ग आज हा बनून शिवाची ढाल. आज रात्रीच्या गर्भात उद्याचा आहे उष्यकाल. आज रात्रीच्या गर्भात उद्याचा आहे उष्यकाल. हो मित्रांनो, मी टीव्हीवर काही दिवसापूर्वी युद्धाचे चित्रीकरण पाहिले होते. सर्व इकडे आगचा धूरच धूर, मोठ्या मोठ्या इमारती कोसळल्या. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, पशुपक्षी व सर्व जीव घर सोडून इकडे तिकडे सैरावैरा पळत होते. काही मुलांचे बाबा त्यांना दिसत नव्हते. त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी काहीच नव्हते. घर सोडून दूर जावे लागत होते. मुलांची भूक तहान पाहून आईच्या डोळ्यातले अश्रू आणि दुःख दिसत होते. फारच वाईट परिस्थिती होती. आम्ही युद्धाचे भयानक रूप पाहिले. युद्ध कोणी जिंकत नाही, माणुसकी मात्र हरते. माझ्या प्रिय मित्रांनो, हे सर्व ऐकल्यावर अनुभवल्यावर असे वाटते की युद्ध मानवतेचा नाश करतात आणि पर्यावरणाचा समतोलही उद्ध्वस्त करतात. हिंसा, द्वेष आणि स्वार्थामुळे पृथ्वी जखमी होत आहे. पृथ्वीवर युद्ध न होता मानवतेचा विजयी व्हावा आणि निसर्गाचा समतोल अबाधित राहावा. यासाठी आपली जबाबदारी आपणच ओळखली पाहिजे. चला तर मग शांततेचा मार्ग स्वीकारून पृथ्वी सुरक्षित ठेवण्याची शपथ आपण सर्वजण एकत्र घेऊया. चला तर मग शपथसाठी तयार व्हा. मी आज अशी शपथ घेते की मी माझ्या वसुंधरेचे रक्षण करीन. झाडे लावील व वृक्षतोड थांबवील. पाणी हवा आणि जमीन स्वच्छ ठेवील. प्लास्टिकचा वापर टाळील. प्राणी पक्षी व सर्व सजीवांप्रती करुणा ठेवील. निसर्गाचा सन्मान करील. वसुंधरा वाचवणे हीच माझी जबाबदारी आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडीन. हो समजले आम्हाला. जीवनाची बाजी लागली तरी चालेल. कशाची तमा न बाळगता पृथ्वीच्या शाश्वत विकासासाठी आम्ही समर्थ आहोत. आपण सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन ही वसुंधरा सुंदर व शाश्वत राहील यासाठी प्रार्थना करू. निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा. निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा. प्रदूषण थांबवा, पृथ्वी वाचवा. प्रदूषण थांबवा, पृथ्वी वाचवा. झाडे लावा, जीवन वाचवा. झाडे लावा. जीवन वाचवा. युद्ध नको, बुद्ध हवा. युद्ध नको, बुद्ध हवा. युद्ध नको. बुद्ध हवा. बालमित्रांनो, कशी वाटली नाटिका? ही चाहूल उद्याची नाटिका आपल्याकरिता घेऊन आले होते मलकापूर क्रमांक 2 येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो.
को अपने मन में तुम उतार लो। चमका लो आज लालिमा, चमका लो आज लालिमा अपने ललाट की, कण कण से झांकती तुम्हें छवि विराट की। अपनी तो आंख एक है, अपनी तो आंख एक है, उसकी हजार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। चला तर बालमित्रांनो, आता पुढच्या रविवारी आपली भेट किलबिल या कार्यक्रमात. तोपर्यंत सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी समीर शिरवळकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.